इचलकरंजी शहरात 15 ऑगस्ट पासून महानगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक ई-बस सेवा सुरू होणार असून त्यासाठी शिवतीर्थ बस स्थानकासमोरील 29 फेरीवाले व इतर गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। शहरातील 5 लाख नागरिकांच्या सोयीचा विचार करून हा निर्णय घेतला असून संबंधित गाळेधारकांचे योग्य पुनर्वसन केले जाईल, त्यामुळे या प्रश्नांचे राजकारण करू नये असे स्पष्ट आवाहनही त्यांनी केले। ई बस स्थानक उभारणीसाठी शिवतीर्थ समोरील फेरीवाले, स्टॅम्प विक्रेते तसेच शहर वाहतूक शाखेचे स्थलांतर करण्यात येणार आहे। स्टॅम्प विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्याची प्रक्रिया सुरू असून फेरीवाल्यांचेही पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले। केवळ गजरे विक्रेत्यांच्या बाबतीत स्वतंत्र नियोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले। आज प्रश्न 29 गाळेधारकांचा नाही तर शहरातील 5 लाख नागरिकांच्या सुविधेचा आहे। ई बस सेवा सुरू झाल्यानंतर कामगार, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प दरात सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे। खासगी वाहनांसाठी 100-200 रुपये खर्च करणाऱ्या नागरिकांना आता कमी भाड्यात प्रवास करता येईल। यावेळी महापौर अनिल डाळ्या, परिवहन सभापती अरुणा बचाटे, नगरसेवक सतीश मुळीक, रवी रजपुते, विठ्ठल चोपडे, ओंकार सुर्वे व रुबेन आवळे उपस्थित होते। दरम्यान ई बस प्रकल्पामुळे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला नवे स्वरूप मिळणार असताना या विषयावर अनावश्यक राजकारण टाळून विकास कामांना सहकार्य करावे अशी भावना पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली। महापालिकेने पुनर्वसनाची भूमिका स्पष्ट केल्याने आता ई बस सेवेसाठीच्या तयारीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे। 4-5 लाख लोकांचा प्रश्न आहे। आम्ही तुम्हाला सांगितले की तुमचं पुनर्वसन आम्ही करतो, चर्चेतून आपण मार्ग काढूया आणि ज्यांचे मेन रस्त्यावर जे फेरीवाले होते त्यांना माझी विनंती आहे, तुमचं पुनर्वसन झालेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये कृपा करून तुम्ही येऊ नये, कारण तुमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही आहे। आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, आंदोलन करू देत। जे काय 28 गाळेधारक आहेत त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, करण्याचं करू देत। पण ज्यांचं पुनर्वसन झालेलं आहे, ज्यांच्यावर अन्याय झालेला नाही, ज्यांचा धंदा अगदी व्यवस्थित चालू आहे, आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे, तुम्ही आंदोलनात कृपा करून सहभाग घेऊ नका।